आरसीसी पेठ संघाचे पॅकर्स राकेश कडू यांना देखील आम्ही विनंती करतो. राकेश कडू यावं आपण मंचावरती, आपलं देखील स्वागत आहे. वाशीगाव विपक्ष भाताड संदेश गोंधले आपण देखील मंचावरती या. संदेश प्लीज, आपण आयोजकांनी विनंती केली तुम्हाला, आपण देखील मंचावरती यावं. ओ वेगवान बॉल, लाजवाब बॉलिंग. मागील काही मॅचचा विचार केला तर गोलंदाजी आउटस्टँडिंग राहिले. दिघोडे टीमने देखील चांगली बॉलिंग केली, पण तो आरसीसी पेठच्या गोलंदाजीला तोडच नव्हता असंच म्हणूया. आणि इथे आता सध्या वाशीगाव आणि त्यांच्या विरोधात श्रीदत्त बातांची मॅच. 3 धावा झाल्यात. संयमजी घरत यांचा आवाज तुम्ही ऐकलात. स्विंग आणि मिस. बॅट आणि बॉलचा संगम अजिबात जुळत नाहीये. त्याला कारण गोलंदाजचा टप्पा आणि दिलेली ती उचळी विकेट किपरच्या हातामध्ये. नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू खऱ्या अर्थानं आलाय आणि विचारांची देवाणघेवाण पुन्हा एकदा झाली. कशा प्रकारचा चेंडू येतोय किंबहुना तुम्हाला कशा प्रकारचं खेळायचंय हे या ठिकाणी पाहिलं जातंय. मागील मॅच अतिशय चांगली मॅच पाहिली. यावेळी मात्र बॅटच्या रडारमध्ये आलाय आणि बॉलला दिलाय फेकून. पंचांचा इशारा अपेक्षित राहील. काय आहे, किमान 4 धावा नक्कीच मिळतील. सॉफ्ट सिग्नल द्या पंच प्लीज, कारण प्रॉपर एव्हिडन्स नाही मिळालं तर आपल्याला चला तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपण इथं चला पंच ऑनफिल्ड डिसिजन द्या प्लीज लगेचच. आणि याचा जो निर्णय असेल तो कृपया दोन्ही संघाने आपण मान्य करायचं आहे, कारण त्या ठिकाणी साइड स्क्रीन आहे. एक्झॅक्टली त्याच्यामधूनच प्रॉपर एव्हिडन्स मिळाले नाहीये. चला इथं ठीक आहे. खेळाडूंना प्लीज आपण त्या ठिकाणी बसून घ्या. आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील आणि लगेच निर्णय देतील, कारण मित्रांनो कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालंच नाहीये. पंच षटकार आहे, कारण त्या ठिकाणी बेलपाड गावातील मंडळी बसलेली आहे. कोणत्याहीच संघाचे खेळाडू नाही मित्रांनो. 9 धावा झालेल्या आहेत. अर्थातच 2 धावा महत्वाच्या असतात. चला आता वाशीगाव, आता तुम्ही प्लीज बोलू नका की आतमध्ये चेंडू पडलाय, कारण आता मात्र मग तो जो गुंता आहे तो सुटणारच नाही. पंच आपण लगेच या गोष्टीचा दखल घ्या प्लीज. आणि खेळाडूंना विनंती करतो मित्रांनो, पहा त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग होते. आम्ही सॉफ्ट सिग्नल सुद्धा मागितला होता आणि खेळाडूंना षटकार आहे. बघा पुन्हा एकदा निर्णय आलेला आहे आणि आयोजकांचा सुद्धा निर्णय आहे, पंचांचा सुद्धा निर्णय आहे. सो प्लीज खेळाडू वृत्ती दाखवून घ्या. तुम्हाला सुद्धा विनंती करतो, कारण आम्ही सुद्धा प्रॉपर डिसिजन दिला नव्हता आणि प्रेक्षक त्या ठिकाणी प्रॉपर बघा बेलपाडा गावातील आहेत. आणि आता बेलपाडा गावाचा लांब लांब संबंध नाही सध्या या सामन्यांशी, किंबहुना जी मॅच चालू त्याबद्दल मी म्हणतोय, कारण बेलपाडा संघ खेळत नाहीये मुळात, हे म्हणायचं मला. त्यामुळे ते फक्त आणि फक्त प्रेक्षक म्हणून सध्या तो निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाशी आपण आता ठाम राहणार आहोत.
थँक्यू. 9 धावा झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. भरत आहे गोलंदाज. फिरून खेळण्याचा प्रयत्न. स्विंग पाहिला त्या ठिकाणी आपण. आणखीन एक डॉट बॉल. इच्छापूर्ती वाशिगाव हा संघ आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच पूर्वार्थ सध्या आपण पाहतोय. फर्स्ट इनिंग भातान विपक्ष वाशिगाव. शेवटचा बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट्स. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून अफलातून टायमिंग. बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. षटकार. चला 6 धावांनी या षटकाला मात्र समाप्त केलंय. ऍज अ बॅट्समन या ठिकाणी पाहतोय जेबी. मागच्या मॅचचा सुपरस्टार खेळाडू, मॅन ऑफ द मॅच जिंकलेला खेळाडू, तोच फॉर्म सध्या कंटिन्यू करतोय. पंचांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण जी बाउंड्री लाईन आहे ना, एनआर पॅनल या ठिकाणी पंच आपण पाहतो त्या बाउंड्री लाईन रोप आहे त्या रोपवरच आपण कृपया डिसिजन घ्या असं आयोजकांच्या वतीनं. कळलं आम्हाला, तुम्हाला दिसलं नाही त्या ठिकाणी, परंतु त्यावरच कृपया आपण डिसिजन घ्या. कारण जे स्कर्टन आहे, जो कपडा आहे, पडदा आहे ना, तो बाउंड्री लाईनच्या बिहाइंड लाईन मागे आहे. याची सुद्धा दखल घ्या प्लीज. अगदी चिकटून तो स्कर्टन त्या ठिकाणी नाहीये, कारण आपण आपले कॅमेरामॅन सुद्धा आहेत, ते सुद्धा आपलं काम चोख बजावतील अशी अपेक्षा करूया. ओव्हर नंबर 2. 15 धावा लागल्यात. योगेश भगत अर्थातच गॅरो. राऊंड द विकेटने सुरुवात केली. वेलकम योगेश. आणि बॉलला पाठवले काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. षटकार. भातण संघ म्हणत असेल आमचा सागर दादा षटकार मारतो या बेलपड गावामध्ये, कारण मगास पासून षटकार टोकत्या काढू. मागच्या मॅचचा फॉर्म पुन्हा या खेळाडू सुद्धा कंटिन्यू ठेवलाय. काय ओपनिंग स्टँड दिला पहा. 21 लागल्यात. योगेश्वर हल्ला चढवलाय. दुसरा बॉल. यावेळी मात्र रिझल्ट वेगळा आहे. एका टप्प्याने चेंडू गेलाय, अर्थात चौकार. अकरा बनल्यात. आता उर्वरित 3 मध्ये तुला धावा बनवायचे आहेत हे सागरने सांगितलं. जयेशला एकमेकांना कॉम्प्लिमेंट देतात पहा खेळाडू. योगेश भगत गॅरो राऊंड द विकेट्सने गोलंदाजी करेल. क्षेत्रक्षणामध्ये थोडस बदल. लोवर फुल टॉस बॉल आणि इथे मात्र फटका या ठिकाणी फसला जातोय. लॉंग ऑफला त्या ठिकाणी पिक केलं आणि टिपलाय झेल. पहिला खेळाडू बाद. विकेट आली आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय रिप्लेच्या माध्यमातून का बाद झाला खेळाडू, कारण बॉडीचा शेप होता तो पूर्णपणे गमावला होता. ताकद अजिबात लावू शकले नाही आणि ताकदच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी हवी होती. बॉडीचा शेप जर तुमचा डगमग थोडा जरी झाला, किंबहुना तुम्ही ज्या ताकदीची अपेक्षा करता ती ताकद लागली नाही, तर अर्थातच बाउंड्रीच्या बाहेरच चेंडू क्लिअर होत नाही. कित्येक वेळा आपण पाहिलेला आहे.
वन डाऊन साठी नवीन खेळाडू मैदानामध्ये इन ॲट 3. तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय निलेश, एक्सपिरियन्स खेळाडू आहे. प्रवीणला सुद्धा आपण पाहणार आहोत. पंचांकडून गाड घेतून आता पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होईल. गॅरोने आपला मात्र अनुभव दाखवलाय, एक धक्का देण्यामध्ये यशस्वी झालाय. पुढचा बॉल, स्लोवर बॉल पिक केलाय. उंची जास्त, लांबी कमी खेळाडू आहेत. ओ क्लीन 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 आहे, काहीच गरज नाही दुसऱ्यांना काय विचारायची, अगदी आमच्या नजरेसमोर झालाय. आल्या पावली माघारी, खेळाडू बाद. एक अष्टपैलू म्हणून संघामध्ये या खेळाडूचं स्थान आहे. वयोवर्ष आपण पाहतोय 20 ते 22 या वयोगटातील खेळाडू रोशन त्याच्या बॅट मधून पहिला चेंडू खेळत होता. हॅट्रिक वर गोलंदाज आहे पहा, दडपण न घेता मात्र स्वतः मधली असलेली ताकद किंबहुना आपल्या मधलं कौशल्य दाखवलं. स्लॉट मध्ये जसा बॉल आला तसा त्यावर मात्र केला प्रहार, षटकार. 32 धावा लागल्यात. 16च्या सरासरीने संघ पुढे सरकतोय. षटक क्रमांक 3 नितीन सुतार. पहिला चेंडू डॉट जातोय. संघाचा पाठीचा कणा, वाशीगाव संघाचा सध्याच्या घडीला तुफान फॉर्मात असलेला खेळाडू लेफ्ट हँड गोलंदाज आहे. यावेळी मात्र रडार मध्ये बॉल आलाय आणि बॉल जाईल काउ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा पार. 6 धावा. लोवर फुल टॉस बॉल फक्त लफ केलाय. व्ही शेपचा फटका. ओ इथे मात्र चूक झाली खेळाडूंकडनं. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मिसफील्डचा चौकार. बेचाळीस धावा लागल्यात. 42 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2.3 ओव्हर्स. 2.3 षटकांचा खेळ संपलाय. 2 खेळाडू होते. स्ट्रेट टू द साइड स्क्रीन चेक केला शॉटला. शेवटपर्यंत आपण पाहायला फक्त आणि फक्त टायमिंग केलं.
दोन खेळाडूंच्या मधून चेंडू निसटला, मिसफील्डचा चौकार आलाय, पुन्हा एकदा नितीनला पाहतोय, फिंगर रोल केलं. यावेळी मात्र अजिबात गती दिली नव्हती. बोटांचं आपलं कौशल्य, पेस ऑफ, अजिबात वेग दिलं नव्हतं. पहिले 3 चेंडू वेगाने हाताळले होते, त्यामध्ये काहीच साध्य होत नाही. प्लॅन बी, लगेच मात्र पेस ऑफ हाताळलं आणि पहिला बॉल डॉट हाताळतोय पुन्हा एकदा. यावेळी मात्र फटका फसलाय. षटक्षा कव्हरचा खेळाडू झेल खाली सुटलाय, झेल सुटलाय आणि इथे मात्र यावेळी आणखीन एक धाव मिळेल. तब्बल धाव मिळतील या चेंडूवर 3. रेफर केलाय, नक्कीच रेफर केलाय. आणि आता थर्ड अंपायर बरोबर मॅडिसर सांगतात, पंचांनी मागितला डिसिजन रेफर, पंचांना द्या वेफर. डायरेक्ट हिट झालेली आहे आणि आता मात्र प्रथमदर्शी असंच पाहण्यात आलं की बॅट प्रॉपिंग क्रीज मध्ये प्रॉपर आली होती. प्रॉपर इन आहे. 3 धावा मिळतील. इट्स नॉट आउट. प्रॉपर इन झाले होते. पुन्हा एकदा आपण पाहू शकतोय NS नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून बोराडे सरांच्या माध्यमातून हा स्कोर झालेला आहे 45. शेवटचा बॉल आहे. 45 धावा लागल्यात. विनिंग वर्सेस विनर हे मॅच सध्या तुम्ही पाहताय. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. ओ फटका फसलाय, बॉल हवेत आहे. लॉंग ऑफचा खेळाडू झेल खाली आणि टिपलाय झेल. मोठा मासा जाळ्यात अडकतोय. आणखीन एक खेळाडू झेल बाद. छोटा पॅकेट बडा धमाका. पहिला चेंडूवर पुन्हा एकदा षटकार ठोकलाय. यावेळी मात्र टॉपेज लागली. बॅट टर्न झाली. आता मध्ये एच लागली आणि विकेट किपरनेच कोणतेही चूक केले नाही. 51 धावा झाल्यात. चौथा आदरा. 51 धावा बनल्यात. चौथा आदरा बसलाय. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. भातान टीम वेळ खर्च करू नका मित्रांनो. अजूनही आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. यानंतर आणखीन एक विनर वर्सेस विनर, ती सुद्धा मोठी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूने राहतो की कातील असतील, बंटीचा संघ असेल, सोहेलचा संघ असेल, दुसऱ्या बाजूने बामण डोंगरीची आर्मी असेल सगळी. आणि ही सगळी जी आर्मी आहेत ना, आता जे गोलंदाजचा तोफखाना दोन्ही बाजूने अटॅक होईल. आता 51 धावा लागलेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी पूर्वार्धामधला. फर्स्ट इनिंग मधला अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. विजय खडसे षटकार, त्यानंतर विकेट्स. सतीश ओ स्विंग चांगला आहे बॅटचा. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, एक्सलंट वर्क, लाजवाब फिल्डिंग झाली. या मध्यरात्रीमध्ये काय एनर्जी दाखवली या खेळाडूनं, रिप्ले मध्ये पाहू शकता. 100% एफर्ट.
कमिटमेंटला जवाब होतं. 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी मोलाचं योगदान राहील. 53 झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ओव्हर द विकेट्स. यावेळी मात्र फटका फसला जातो. बॅटचा एकदम टोवर बॉल लागतोय. मिड विकेटचा खेळाडू गेम मध्ये आलाय. बॉलची उचलफेक झाली. आणखीन एक सिंगल. स्लग ओव्हर मध्ये पहिला चेंडू षटकार, त्यानंतर विकेट्स आली. तिथून मात्र कमबॅक केलंय. नाव आहे गोलंदाज आपण पाहतोय विजय खडसे. शेवटचे 2 चेंडू बाकी. 54 झाल्यात. पहिल्यांदा आपण पाहतोय प्रवीण आहे स्ट्राईक एंडला. मिस्टर बाहुबली संयमी खेळला. पहिला चेंडू यॉर्कर बॉल होता. नाही कॉल केलाच नव्हता या ठिकाणी पहा. परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण झाले खराब. अरे 2 खेळाडू एकाच बाजूला पळतात आणि पडतात सुद्धा. नक्की कोणतरी आउट होईल आता. थांबायला लागेल कोणाला तरी. चौकार गेला. येस असे धावलात एकाच बाजूने तर कोणतरी खेळाडू बाद होऊ शकतोय. पंच 5 आहेत का या दुसरीला पार झाला की पहिलीला पंच सांगतील. थांबा तुम्ही 6च बोलणार ना, साहजिकच आहे. पंच किती 5 का 6? ओके 5 डेफिनेटली, कारण पहिली धाव प्रॉपर कंप्लीट झाली होती मित्रांनो. हा खेळाडू स्लिप झाले होते बरोबर. बरोबर 59 धावा झालेल्या आहेत. अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडू असेल. आगळा वगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न होता. अजिबात झालं नाही. शेवटचा बॉल आणि तो बॉल आहे तो डॉट. चला 60 धाव संख्येचं आव्हान आहे. 59 लागलेला आहेत. 24 चेंडू 60 धावा बनवायच्या आहेत. वाशी टीम पुढच्या मॅचच्या टॉस साठी आमंत्रित करतोय. पेठ संघाचा संघनायक या आपण आणि बामणडोंगरी संघाचे संघनायक तेजसजी मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. सोहेल आपण सुद्धा या. टॉस साठी लगेचच या. पुढील मॅच सुद्धा 4 षटकांची असेल. तर मोठी मॅच पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट पुन्हा एकदा मॅच. कित्येक वेळा एकमेकांसमोर आलेल्या आहेत. कित्येक वेळा आरसीसी पेठनं बामणडोंगरी संघाला नमवलंय, तर कित्येक वेळा बामणडोंगरी टीमनं आरसीसी पेठला सुद्धा आपली ताकद दाखवलेली आहे. त्यामुळे आजच्या रजनीमध्ये कोणता संघ वरचढ ठरणार या ठिकाणी हा प्रश्नचिन्ह आहे आणि प्रलंबित सुद्धा आहे. टॉस आपण ऑन स्क्रीनला पाहतोय. बामणडोंगरी संघ टॉस विन झालेला आहे. चला अजून एक इनिंग बाकी आहे. त्यानंतर पहा मोठी स्पर्धा आपल्या भेटीस या ठिकाणी येणार आहे. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल ग्रामीण खेळाडूंचा महासंग्राम. उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 डे नाईट फॉर्मॅट असेल. स्पर्धेचा कालावधी असणार आहे 5 मे ते 13 मे आणि 2026 रोजी. स्पर्धेची फी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 40,000 असणार आहे आणि प्रथम क्रमांक 3 लाख, द्वितीय क्रमांक 1,50,000, तृतीय क्रमांक 75 आणि चतुर्थ क्रमांक 50,000. या स्पर्धेचे वैशिष्ट्य अनेक असणार आहेत. त्यामधले मालिका मीर, अर्थातच मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय. 4 व्हीलर 4 चाकी स्विफ्ट कार असणार आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज साठी बाईक असणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय एक बायसिकल असणार आहे ब्रँडेड कंपनीची. आणि त्यानंतर चिअर गर्ल्स सुद्धा खास आकर्षण आणि सगळ्यात महत्वाचं आकर्षण असणार आहे जिच्यासाठी खऱ्या अर्थानं अगदी सर्व तरुण आतुरलेले असतात. सबसे कातिल गौतमी पाटील. उपसून उपसून पाणी नळाचं
चेंडू 60 धावा. मॅच लगेच स्टार्ट करायची आहे. भाताण संघ तुम्हाला विनंती करतोय, टीम मीटिंग झाली असेल तर प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अजिबात वेळ खर्च करू नका प्लीज. एक्झॅक्टली 2 वाजून आपण पाहतोय 13 मिनिटं होत आलीत. जेवढ्या लवकर अजूनही 2 मॅचेस आहेत. पुढची मॅच महत्वाची मॅच असणार आहे. मोठी बिग फाईट, आजच्या या रजनीतील सगळ्यात मोठी बिग फाईट सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये धडक मारेल. 60 धावसंख्या बनवलेल्या आहेत. 59 बनवल्यात माफी असावी. 60 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. 24 चेंडू समोर आहेत आणि त्या 24 चेंडू मध्ये इच्छापूर्ती वाशीगाव या संघाला कंपल्सरी चेस 60 धावा बनवायच्या आहेत. सचिन आहे स्ट्रायकरला खेळाडू. मागच्या मॅच मध्ये काय सुरुवात दिली होती सचिननं. सचिन आणि योगेश. जयेश भोईर भाताण संघाचा स्ट्राईक गोलंदाज. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला मॅच पुन्हा एकदा चालू होईल. स्पर्धा आपण पाहतोय बेलपाडा 11 बेलपाडा, अर्णव 11 बेलपाडा आयोजित वैभव शेठ पाटील पुरस्कृत बेलपाडा या ठिकाणी नगरसेवक चषक 2026 दुसरी रजनी. एक्झॅक्टली मध्यरात्रीमध्ये आपण प्रवेश करतोय आणि आता पापण्या लावायला लागल्यात सगळ्यांच्याच. गेम ऑन. मॅचला सुरुवात. स्ट्राईक एंडला सचिन. 24 मध्ये 60. पहिला बॉल. पहिला बॉल ट्रमलांच्या बाहेर. सुरुवात खराब झाली. व्हाईट बॉलने सुरुवात केली. स्टार्ट्स अप टू द व्हाईट्स. 24 मध्ये 60 हव्या होत्या. 1 धाव कमी केली जाईल. चेंडू तेवढेच राहतील. 24 मध्ये आता 59 हवे आहेत. जयेश भोईर ओव्हर द विकेट्स. लेग ब्रेक हाताळला होता. बॉलला टॉस केला विकेट्स किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. रणनीती स्पष्ट आहे. रूम देणार नाही आम्ही, परंतु जर तुम्ही लेग ब्रेक हाताळताय किंबहुना जर आउटसाइड ऑफ स्टंप तर तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू थोडासा स्क्वेअर आहे मित्र म्हणेन. परंतु स्वतःवरचा असलेला विश्वास ऍज अ बॉलर, ऍज अ कॅप्टन फिटिंग घेतली, प्रोटेक्शन घेतलंय. यावेळी मात्र आपण पाहतोय खेळाडूंना प्रेक्षक बनवून ठेवणारा चांगला फटका. सुरुवात दमदार षटकार. सात धावा लागल्या धावपटलावर आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच. 60 बनवायचे आहेत. 22 मध्ये 53 अजूनही बनवायचे आहेत. सचिन आहे स्ट्रायकरला खेळाडू. हो चांगला बॉल. फटका मात्र या ठिकाणी टायमिंग चुकले. लॉंग चेस आहेत. बराच प्रवास झाला होता. मिसफील्ड झाली. पुन्हा एकदा बॉल हातामध्ये मिळालाच नाही. बॅटिंग चांगली केली कीपर. 7 धावा बनल्या होत्या. आणखीन 2 त्यामध्ये ऍड केल्या जातील. एकूण धावा 9. पहिलं षटक प्रगतीपथावर. P1चं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी स्वतः कॅप्टन आपण पाहतोय जयेश भोईर. मिस्टर JB. एकवीस मध्ये 51 अजूनही बनवायचे आहेत. सुरुवात चांगली झाली मित्र म्हणेन इच्छापूर्ती वाशीगाव या संघाची, कारण एक मोठा फटका आलाय. त्यामुळे हे षटक आता मोठं बनणार का. फिरून खेळण्याचा प्रयत्न. लीगल डिलिव्हरी आहे. बॅट्समन आपण पाहतोय कदाचित बाउन्सची मागणी करत होता, परंतु बॉल शोल्डरच्या आसपास कुठेतरी निसटला. विकेट्स कीपरच्या हातामध्ये. कीपर क्लोज आहे पहा. वेगवान गोलंदाजी करतोय तरी सुद्धा. ओव्हर द विकेट्स. यॉर्कर अटेम्प्ट केला होता. प्रॉपर कमबॅक केलंय मात्र मिस्टर JB या खेळाडूनं. संघामध्ये प्रमुख स्थान का आहे. संघामध्ये माझं पहिलं नाव का घेतलं जातं. स्ट्राईक बॉलर का आहे. याला मात्र आपण पाहतोय
उत्तर देणारी गोलंदाजी सचिन आहे स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला योगेश. 60 धावसंख्येचं आव्हान, 9 धावा लागल्यात. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला आणि आपल्या खात्यातील सुद्धा मिस्टर JB जयेश. लास्ट बॉल. यावेळी मात्र बॉल सोडून दिलाय, तिथे मात्र आपण पाहतोय पंच सांगतात व्हाईट बॉल आहे. NR पॅनल आपण पाहतोय यांच्या माध्यमातून पंचांची कामगिरी करताना 2 पंच. सुरुवात केली होती वाईडनं, आता शेवटचा बॉल सुद्धा हा वाईड सुद्धा आलेला आहे. दशक लागलेला आहे, 10 धावा लागल्यात सध्या. आता हा एक्स्ट्रा बॉल असणार आहे वाशीगाव संघासाठी. बोनस चेंडू आलाय आणि त्या बोनस चेंडूवर प्रॉपर बोनस वसूल केलाय असं म्हणावं लागेल. षटकार आलाय, 6 धावा. म्हणूनच म्हणतात मित्रांनो, एक्स्ट्रा का नाही टाकायचा, जास्त वाईट का नाही, एक्स्ट्रा का एखादा खेळाडूनं किंवा गोलंदाजानं का नाही द्यायचा, याचं ज्वलंत उदाहरण सध्या तुम्ही पाहिलं. किती मोठा फटका बसला बघा. एक तो एक्स्ट्रा वाईट हाताळला. 16 लागल्यात आता मात्र. 10 बनल्या होत्या, 16 झालेल्या आहेत. 18 चेंडू 44 धावाची गरज. चला टीम मीटिंग पंच आपण दखल घ्या प्लीज. कारण प्रत्येक तुमचे गोलंदाज आता आहेत. एक एक्स्ट्रा गोलंदाज आलेला आहे जो प्रमुख खेळाडू सुद्धा आहे. तर प्रवीणचं आगमन झालेलं आहे. येत्या काही दिवसामध्ये किंबहुना पुढच्या महिन्यामध्ये विवाह बंद ते सुद्धा होणार आहेत. पुढच्या काही दिवसामध्ये विवाह बंधनामध्ये अडकणार आहेत आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं क्रिकेट पासून थोडस लांब होते. परंतु सध्या संघाला गरज होती. एक मॅच जिंकल्यानंतर आम्ही त्यांच्या संवाद सुद्धा साधला. चला टीम प्लीज वेळ खर्च कमी करा, जितकं होईल तेवढं मित्रांनो वेळ खर्च कमी करा प्लीज. एखाद्या संघाला मायक्रोफोन वरून बोललं आणि तुम्हाला एखादा शब्द लागला तर त्या गोष्टी आम्हाला सुद्धा आवडत नाही. सर्व खेळाडू तुम्ही चांगले आहात, सर्व संघ चांगले आहात, परंतु काही गोष्टी वेळेत झाल्या ना तर त्या चांगल्या असतात आणि वेळ महत्वाची असते. 3 तासाचा वेळ असतो वर्षभरासाठी. 10वी 12वीचा विद्यार्थ्यांना विचारा त्या 3 तासाचं काय महत्व. त्यामुळे वेळ सगळ्यांसाठी असते, परंतु वेळ कुणासाठी थांबत नसते. हा सुद्धा महत्वाचा टप्पा आहे. संदेश आलेला आहे गोलंदाज. 16 लागल्यात. गॅरो पहिल्यांदा ऑन स्ट्राईक एंडला. 6 चेंडू खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सचिनने खेळले आणि त्यामध्ये 14 बनवल्या आणि 2 एक्स्ट्रा बॉल हाताळले होते. त्याचाच परिणाम आपण पाहिला. 16 लागल्यात. 18 मध्ये 44 ची अजूनही गरज आहे. इच्छापूर्ती वाशीगाव या संघाला आपण पाहतोय. 18 चेंडू 44 धावा. ओ क्लीन बॉल, यू मिस, आय हिट. पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड केला. फर्निचर डिस्ट्रॉय, योगेश बाद. प्ले डाऊन झाले, कदाचित इनसाइड एज लागली आणि खेळाडू बाद झाला. 16 धावसंख्येवर पहिला धक्का बसला जातोय. गॅरो या खेळाडूच्या माध्यमातून एक काळ खऱ्या अर्थाने या खेळाडूने गाजवलेला, परंतु सध्या फॉर्म साठी थोडासा झुंजतो हा खेळाडू, परंतु हरकत नाही. तुमच्याकडे क्लास असेल ना तर फॉर्म आहे ना तुमच्या मागे ऑटोमॅटिकली येत असतो. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये कित्येक वेळा आपण ऐकला एक शब्द, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. मागच्या 3 मॅचेस मध्ये अभिषेक शर्माने खऱ्या अर्थानं भोपळा सुद्धा फोडला नव्हता. आजच्या मॅच मध्ये गोलंदाजांना धुतला अक्षरशः. अर्धशतक पुन्हा एकदा नावावं लावलं. त्यामुळे तुमच्याकडे क्लास असेल ना तर फॉर्म ऑटोमॅटिकली तुमच्या सोबत येतं. गॅरो सोबत सुद्धा तेच आपण पाहणार आहोत येत्या काही कालावधीमध्ये.
रणप चुकला जातो या ठिकाणी. एक यंगस्टर खेळाडू तुम्ही सध्या पाहताय. सँडी 17 मध्ये 44. चेतन आहे स्ट्रायकेटला फलंदाज. बाहेर काढला बॉल, पडल्यानंतर वळून घेतलं, हातभर वळला खरं तर बॉल. विकेट कीपर अत्यंत क्लोज, अतिशय चांगले विकेट किपिंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. पहा, टेनिस क्रिकेटमध्ये हे चित्र खूप कमी पाहायला मिळतं तुम्हाला. वेगवान गोलंदाजी समोर कीपर क्लोज. फटका फसला, बॉल हवेत आहे परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधीत बॉल पडला जातोय. पैकी दुसऱ्या एंडला झाली खरं तर. मला वाटते प्रवीण आहेत त्या ठिकाणी. दोन धावा या चेंडूवर घेतल्या जातील. चला भारतान संघ प्लीज मित्रांनो, प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण बदललं तर या मॅचला आपल्याला मित्रांनो 1 तास सुद्धा कमी पडेल कदाचित. सो प्लीज, अर्थातच मॅच महत्वाची आहे परंतु इट डझंट मीन की तुम्ही जास्त वेळ घ्याल. दुसरं षटक प्रगती पथावर. चांगला बॉल, चांगला बॉल, खोलात टाकला होता बॉल. संदेश आपण पाहतो. सँडी 18 धावसंख्या लागलेल्या आहेत. 18 म्हटलं तर सगळ्यांनाच एक नाव आठवतं, एस विराट कोहली, ज्याच्या नावावर असंख्य रेकॉर्ड. ओ चांगला बॉल, सन्मान दिला, प्रॉपर यॉर्कर. अप्रतिम चेंडू हाताळला होता. आपल्या खात्यामधला, आपल्या कोट्यामधील आणखीन एक अस्त्र बाहेर काढलं सँडीनं. यॉर्कर हाताळल्या. 5 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च केल्यात, 1 विकेट्स मिळवलेले आहे आपल्या स्पेल मध्ये. शेवट गोड करणार का? दुसऱ्या एंडला फलंदाज तयार आहेत. सचिन, फटका फसलाय, बॉल हवेत आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. 2 धावा किमान जोडल्या जातील का नाही? अवघी एकच घेतलेली आहे. व्हॉट इन अ ओव्हर. काय षटक हाताळले, लाजवाब. दुसरं षटक हाताळलं, चेंडू हाताळले 6, धावा दिल्या 4, विकेट्स मिळवली 1 आणि आता मात्र धाव संख्या पाहतोय 20 वर 1. किमान 250 तर बनवल्या खऱ्या अर्थानं भारतीय संघानं या वर्षीचा वर्ल्ड कप मधला हायस्ट स्कोर बनवलाय अजूनपर्यंतचा. परंतु आज ज्या धावा बनवल्या असताना त्यामध्ये किमान 130 ते 135 पर्यंत थांबवायला सुद्धा लागलं असतं. परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये 184 समथिंग काहीतरी बनवल्या झिम्बाब्वे टीमनं. परंतु 26 तारखेची मॅच ही नॉकआउट असेल. जो जिंकेल ना तो सेमीफायनलचा तिकीट मिळेल त्याला. भारत आणि विपक्ष. ओ इथे मात्र बॉल हवेत आहे, उंची जास्त, उंची जास्त. चला येस, चला लाईव्हला चेक केला जाईल. आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी कॅप्चर झालंय. बॉल झालाच पाठा करतील.
इट्स सेफ. आतमधून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कारण खेळाडूंनी ज्या ठिकाणी जंप मारली प्रॉपर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये होते. रिप्लेस मध्ये क्लिअर आपल्याला पाहायला मिळाल. येस सेफ आहे. डॉट बॉल आहे. रन सुद्धा धावलेत नव्हते खऱ्या अर्थानं खेळाडू. एक सुद्धा रन मिळणार नाही. प्रवीण इनसाइड एज फ्रेंच कट टू इज द कॉल. पहिली धाव घेतलेली आहे. दुसऱ्यासाठी वळलेत. घेऊन जातील. 2 धावा घेऊन जातील दोन्ही खेळाडू. परंतु आता सिंगल डबल काही होणार नाही. इक्का दुक्का से यहाँ से बात नहीं बनने वाले. अगर इस मैच को जीतना है तो बड़े शॉट लगाने होंगे. या मॅचला जिंकायचं असेल ना तर षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल तुम्हाला. समोर गोलंदाज कोण आहे, त्याची ताकद काय आहे, त्याला जुगाडून तुमच्यामध्ये क्षमता किती आहे ही दाखवायची आता वेळ आली. हा फटका सचिनच्या बॅट मधून येणार का? येस. इथे मात्र प्रयत्न झाले. त्या प्रयत्नांना सफलता सुद्धा मिळते. बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिझन मध्ये मोठा फटका षटकार. गाव संघाच्या डगआउट मध्ये खऱ्या अर्थानं शांतता होते परंतु पुन्हा एकदा संजीवनी दिलेली आहे. 9 चेंडू 32 धावा. अजूनही सुटकेचा श्वास नाहीये. अजून जीव भांड्यात पडलेला नाहीये खऱ्या अर्थानं कारण 9 चेंडू 32 धावा. अजूनही लॉंग चेस आहे त्यामुळे आक्रमण करावं लागेल. लेग ब्रेक हाताळला होता. पिक केलं खऱ्या अर्थानं. अगोदरच पिक केलं आणि त्यानंतर मात्र फॉलिंग स्वीप. बॅटच्या रडार मध्ये बॉल आणि 1 मॅन शो. एक एंड प्रॉपर पकडून ठेवलेला आहे. नाही फक्त पकडलाय तर त्या एंड कडून धावा सुद्धा बनतायत. 10 मध्ये 23 वर नॉट आउट. एक इनिंग खेळतोय सचिन. स्ट्रायकरला खेळाडू. डान्सिंग डाऊन द विकेट्स पुढे आले. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये लाफला तो टायमिंग. ला जवाब फटका. फ्लॅट हिट. इट इज अ 6. षटकार. पाहायला मिळाला. 8 चेंडू 26 धावा. गेम ऑन. मॅच ऑन. या 2 फटक्यांनी पुन्हा धाबे दणाणलेत खरं तर भाताण संघाचे कारण प्रमुख गोलंदाजावर हल्ला चढवलाय. 8 चेंडू आणि 26 धावा. या 2 चेंडू महत्वाचे आहेत. 11 मध्ये 29 बनवल्यात. सचिन या खेळाडूनं 8 चेंडू 26 धावा. प्रत्येक चेंडू महत्वाचा राहील. कीपर लॉंग गेलेत आता मात्र बघा. 8 चेंडू 26 धावा. यावेळी बॉलला स्वतःहून या ठिकाणी पाहतो आपण गेम चेंज केला होता. प्लॅनिंग चेंज केली होती. टॉस केला बॉलला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. गेम वेगळं खऱ्या अर्थानं दाखवलं आणि प्लॅनिंग वेगळी. डबल ब्लॉक केलं बॅट्समनला. दाखवला वेगळा चेंडू येणार आहे आणि हाताळला वेगळा. यावेळी मात्र आणखीन एक चांगला बॉल. कमबॅक चांगला केलाय परंतु स्ट्राईक हवी आहे खऱ्या अर्थानं सचिनला. मॅच मध्ये पुन्हा रंगत आली. चेंडू बाकी असतील 6 आणि विजयासाठी आता कंपल्सरी चेस. 25 धावांची गरज. सहा चेंडू 25 धावा. कंपल्सरी चेस. 6 चेंडू 25 धावा. 13 मध्ये 30 धाव संख्येवर खेळतोय सचिन आणि आता मात्र स्ट्राईक एंडला सुद्धा सचिन असेल. 6 चेंडू सचिन तुम्हालाच खेळायचे आहेत आणि या 25 धावा तुम्हालाच बनवायच्या आहेत. अर्थातच बॅटिंग लाईनअप तुमच्याकडे सुद्धा आहेत. फलंदाज तुमच्याकडे सुद्धा आहेत परंतु इथून एकही डॉट बॉल आता मात्र तुमच्या संघाचे खेळाडू सहन करू शकत नाही. त्यामुळे तुम्हीच हे 6 चेंडू खेळा आणि तुम्हीच या 25 धावा बनवा अशी कदाचित अपेक्षा असेल पूर्ण डगआउटची. शेवटचे षटक नन्ना मुन्ना जादूगर तनेश ज्याने मगाशी अतिशय चांगली गोलंदाजी हाताळली होती. एक षटकार फक्त खाल्ला होता बॅटनं. 3 वाईट हाताळले होते तरी सुद्धा 9 धावा दिल्या होत्या.
वयोवर्ष आपण बघतोय 16 ते 18 या वयोगटातील हा खेळाडू अपकमिंग स्टार. अपकमिंग स्टार सध्या आपण पाहतो खेळाडू तनेश चौमारे. पहिला बॉल वेग प्रचंड दिला होता. मागच्या मॅच मध्ये हा वेग अजिबात दिसला नाही बघा, परंतु या मॅच मध्ये सुरुवात चांगली केली. कॉन्फिडन्स आहे आता मात्र ह्या इनिंग मध्ये कॉन्फिडन्स दिसतोय. पहिला चेंडू चांगला हाताळलाय. यंगस्टार आहे की एक उदयनमुख खेळाडू आपण पाहतोय. दुसरा बॉल रडार मध्ये आलाय आणि जसा रडार मध्ये आला त्याला मात्र पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. चार चेंडू 19 धावांची अजूनही गरज. 41 लागल्यात स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. 60 धाव संख्येचं आव्हान. 4 चेंडू 19 धावा. चला भाताण संघ प्लीज. बराच वेळ खर्च केला तुम्ही मगासपासनं. MS धोनी पेक्षा जास्त फिल्डिंग हलवतात हे विकेट कीपर खरंच. चला थोडं स्पीडअप करा भातन टीम, अन्यथा एक खेळाडू आता सर्कलच्या आतमध्ये आम्ही घेऊ. लगेच लक्ष असू द्या भातन टीम. 4 चेंडू 19 धावा. चला पंच शेवटचे आपण सुद्धा प्लीज वॉर्निंग द्या भाताण टीमला. येस डेफिनेटली. आता फिल्डिंग चेंज केली तर आता मात्र मग एक क्षेत्ररक्षक आणखीन एक आतमध्ये घेतला जाईल. भाताण टीम प्लीज. आयोजकांचा निर्णय आहे हा, सो प्लीज आपण आता मात्र वेळ खर्च करू नका. डिस्ट्रॅक्ट होत्या बॅट्समनला सुद्धा. ओ एज लागली का? बॉल चांगला आहे आणि इथे मात्र बॅट्समनने क्रीज सोडलेले आहे. महत्वाच्या ठिकाणी आलेली ही महत्वाची विकेट. फलंदाज बाद. सचिन रमेश तेंडुलकर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो, ज्यावेळी पंच बाद द्यायचे किंबहुना स्वतः जर खेळाडू कधी बाद असले तर स्वतःहूनच मान खाली घालायचे आणि सचिन सर खऱ्या अर्थानं मैदान सोडायचे. तेच केलं सचिननं बघा रिप्लेच्या माध्यमातून. एज लागल्याबरोबर स्वतःने सांगितलं मी बाद आहे आणि मैदान सोडलं, क्रीज सोडली खऱ्या अर्थानं. दॅट्स अ स्पोर्ट्समॅन स्पिरिट. 3 चेंडू. हो वेग वेग वेग, परंतु लाईन खराब आहे या ठिकाणी. वेग चांगला होता. 3 मध्ये 19 बनवायचा होता. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतो आपण 3 मध्ये 18 बनू शकतात का नाही बनू शकत. 3 मध्ये 18 बनू शकतात. एखाद दुसरा आणखीन एक वाईट किंबहुना एखादा जर नो बॉल आला त्यावर प्रहार केला तर बरंच काही घडू शकतोय. आणि 3 चेंडू 18 धावा. यावेळी मात्र मिस करतोय बॅट्समन. लोवर फुल टॉस बॉल ऑलमोस्ट यॉर्कर करून घेतला. 2 चेंडू 18 धावा. भाताण संघ थोडा पुढे जातोय. आता काहीच बोलू नका गोलंदाजाला. 2 चेंडू 18 धावांची गरज आहे. ओ इन स्विंग आतमध्ये वळवला बॉल. पंच सुद्धा तेच सांगतात बॉल ट्रॅम्बलॅनच्या आतमधून आलाय कदाचित. 1 चेंडू आणि 18 धावा. यंगस्टार वर स्लॉग ओव्हरचं षटक. इतक्या कमी वयामध्ये इतकी मोठी जबाबदारी पार पाडली या गोलंदाजानं. हा व्हाईट बॉल आहे. हा व्हाईट बॉल आहे. चला बामणडोंगरी संघ टॉस जिंकलेला आहे. लगेच आपण निर्णय घ्या प्लीज. 1 चेंडू 17 धावा. डॉट बॉल आणि इथे मात्र भाताण संघ विजयी होत आहे. हार्ड लक बॉयज.
वाशीगाव संघ शेवटच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या मॅच मध्ये जिंकण्याची संधी होती, परंतु रिक्वायर रन रेट जास्त होता आणि तिथून मात्र मॅचची समरी पाहतो आपण. मॅच नंबर 8 ग्रुप मॅच 4 षटकांची मॅच 59 बनवल्या, त्यामध्ये आपण पाहतोय योगेश भगत मागडा ठरला, परंतु कमबॅक करणारं षटक जर आपण पाहिलं तर विजय गाडसेनं षटक हाताळलं. हाय स्कोर राहिला सागर 11 मध्ये 33 बनवल्या. प्रत्युत्तर आपण पाहतोय ज्या धावा बनवल्या होत्या 59-60 धावसंख्येचं आव्हान उतरण्यासाठी सचिन वन मॅन शो लढला खऱ्या अर्थानं. 16 मध्ये 36 बनवला, परंतु अपयशी राहिला. 7 कुणाचीच मिळाली नाही आणि 16 धावसंख्या मॅन ऑफ द मॅच चला पण मॅन ऑफ द मॅच साठी इन्व्हाइट करतोय. 11 बॉल 33 धावा सागर ठरला या सामन्याचा सामनावीर. चला आपण बाथान टीमच्या सागरला आपण इन्व्हाइट करतोय. चला लगेच मैदानाच्या मध्ये ओपनिंग प्लेयर्स देखील पाठवा, पंच देखील आपण मैदानाच्या दाखल व्हा आणि त्या अगोदर आपण प्लेयर ऑफ द मॅच सागरला आपण इन्व्हाइट करतोय. 11 बॉल मध्ये ज्यानं 33 धावा बनवल्या, 2 चौकार 3 षटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि अतिशय चांगला असा खेळ त्याने देखील दाखवला. चला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाते. 11 बॉल मध्ये ज्याने